पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुमचा गुन्हेगार येऊ नाही मी आहे, मला शिक्षा द्या। चुकलो मी। चुकलो मी। माझी चूक झाली आहे साहेब। माझ्या समोर इथं असं त्या पोरगीनं भोकाड पसरलो, मला खरंच तिच्या डोळ्यात आहे ना ओढ दिसली शिक्षणाविषयी। माझ्या मनात शेतीविषयी नाही, सेम टू सेम तशी दिसली। म्हणताना मी म्हणलं तू जा बाई, म्हणलं तुला शिकायचं ना शिक, काय तारे तोडायचे तोड, काय झेंडा लावायचा तो लाव, म्हणलं रडू नको। पण म्हणलं खरं मी तुम्हाला एकदा विचारायला पाहिजे होतं, ते मी विचारलं नाही। तिला परस्पर मी शाळेत धाडलं, माझी चूक झाली, मला माफ करा। सिक्युरिटी धनाजी जा किचनावर। जेवण आम्ही जेवणार नाही। अगं पण घरात कोणी बी जेवणार नाही, मग एक दिवस कोणी जेवलं नाही तर मरत नाही। जा आमच्या थोबाडासमोर उभं नका राहू। अधिपती थोरल्या मालकासनी जेवण द्यायला हवं, त्यांना उपाशी ठेवून चालणार नाही। अरे औषध आहेत त्यांची। तुम्ही जेवून घ्या की आई साहेब, तुम्ही जेवून घ्या, तुम्ही असं करू नका हो। आमचं चुकलं खरंच। तुमचं नाही, आमचं चुकलंय। तुम्ही काय शिक्षा द्यायची ना ती मला द्या, मी चुकलोय। शिक्षा तर देणार आम्ही, पण तुम्हासनी नाही। ज्याची चूक आहे ना त्याला देणार। आणि आम्हासनी असं वाटतंय या समध्यामध्ये चूक आमची आहे, आमच्या प्रेमात खोट आहे। आई म्हणून आम्ही कमी पडलो, तुम्हासनी आम्हाला काही सांगावंसं वाटलं नाही, तुमच्या मनात विश्वास निर्माण करू शकलो नाही, ही आमची चूक आहे। आणि चुकीला शिक्षाही झालीच पाहिजे। काय ग, झालं ना सगळं बोलून? मिटलं ना सगळं भांडण? हो बरं झालं। हो ना, देवापुढे दिवा लावते। अक्षरा देवाच्या पाया पड। आम्ही चुकलो, आम्ही कमी पडलो, आमच्या मायेत खोट आहे, नात्यात छिद्र आहेत आणि या समद्याला आम्ही जिम्मेदार आहोत। आई अंबाबाई,
आमासनी शिक्षा झालीच पाहिजे. साहेब हात काढा. नाही, हात काढा आई साहेब. नाही. आई साहेब. आमासनी काय होत नाही. अहो आई साहेब थांबा हो. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका सा. आम्ही कमी पडलोय, आम्ही कमी पडलो. नाही तुमची काय चूक नाही आहे. तुम्ही आमासनी काही बोलला नाहीत, त्याचा अर्थ तुमचा आमच्यावर विश्वास नाही, आपलं नातं घट्ट नाही. हो नाही हो आई साहेब असं नाही हो. अधिपती आमासनी समज माहित होतं. आमासनी वाटत होतं तुम्ही आमच्याशी येऊन बोलाल, पण नाही. तुम्ही एक चकार शब्द बोलला नाहीत आमच्याशी. तुम्हासनी काय वाटलं? आमासनी काय कळत नाही वय? आम्ही शिकलो नाही तर काय आमासनी अक्कल नाही? हा, आमचा तुमच्यात जीव अडकलाय हो. तुम्हाला वाटतं तुम्हाला आमच्यापासून काही लपवणं शक्य आहे, तरी सुद्धा तुम्ही आम्हासनी काही बोलला नाहीत. यात आम्ही तुम्हाला नाही, स्वतःला जिम्मेदार धरतो. आमच्या चुकीची शिक्षा आम्हासनी मिळालीच पाहिजे. नको आई साहेब पास पास हो. सोडा, शिक्षा तुम्हाला नाही मला झाली पाहिजे. सोडा, तुम्हासनी आमची शपथ आहे. अधिपती, अधिपती हात काढा. आई साहेब खोट तुमच्या मायेत नाही, खोट आमच्या डोसक्यात आहे. नाही, मी काय वाटेल ते झेलू शकतो, पण तुम्हाला होणार त्रास नाही झेलू शकत मी. आई साहेब तुम्हाला माहिती आहे ना. अधिपती, दुर्गे, दुर्गे. अगं दुर्गे, चाल, मला घेऊन ये. अधिपतींमुळे मिताली शाळेत परत आहे. म्हणजे
गुंड आणि असंस्कृत नाहीये तो माणूस. मलाही धक्का बसला आणि भुवनेश्वरी मॅडमना पण त्यांनीच समजावून सांगितलं. म्हणजे सेन्सिबल वाटतोय. आहे पण अशिक्षित आहे. अगं अशिक्षित माणसं सेन्सिबल नसतात असं कोणी सांगितलं? आणि हे बघ 9वी झालीये ना त्याची, म्हणजे अशिक्षित नाहीये. हवं तर कमी शिक्षित म्हण, आणि देवानी सद्बुद्धी दिली तर शिक्षण करतीलही पूर्ण. आता या वयात कुठे बाबा. अगं शिक्षणाला वय नसतं बाळा. रवींद्रनाथ टागोरांनी 17व्या वर्षी चित्रकला शिकली. शिकावं, शिकत राहावं आणि शिक्षणासाठी आपल्याला जेवढ्यांना जमेल तेवढ्यांना प्रेरित करत राहावं. दुसरं काय आपल्याकडे? हे बघ ज्ञानदानासारखं पुण्याचं काम नाही. आधिपतीनं भुवीला दुखावलं. हा तिला आधीच माहित होतं आधिपती खोटं बोलतोय ते. कारण धनाजीनं आधीच सांगितलं होतं ना व. वाट बघत होती आधिपती आता सांगल मग सांगल, पण आधिपतीनं काय सांगितलं नाही. त्याचाच त्रास झाला तिला. हा पण हे समज धनाजीवर आलं ना व, तेव्हा आधिपतीनं कबूल केलं. आता राडा तर होणारच नव्हा. आधिपती असं कधी वागला नाही ना. भुवीला वाटतंय आधिपती हातातून निसटून चाललाय. तुम्हाला माहितीच ना, काय बी झालं तरी भुवी असं कधी होऊ देणार नाही. या जखमा भरून निघतील. मनाच्या जखमांचं काय? चुकलं आहे साहेब. का बोलला नाही तुम्ही आम्हासने? मला एवढं महत्वाचं नाही वाटलं. काय आम्ही की ईशा आहे? काय बोल तुम्ही महत्वाचे आहे साहेब. तो विषय मला महत्वाचा नाही वाटला. त्या मितालीबद्दल एवढा पुळका कशासाठी? रडली पोरगी. पोरी रडत्यात एवढं काय त्यात? वाईट वाटलं. काय आई साहेब काय झालं? कसला विचार करताय? बाई आणि बाप्याचे विचार करण्यात वागण्यात फरक असतो. असणारच. रडणं हे बाईचं अस्त्र असतंय माहित आहे. भले भले त्याच्यात वाहून जातात. आई साहेब अधिपती बाईकडे काही उपजत अस्त्र असतात. एखादीकडे बोलण्याचं अस्त्र असतंय, एखादीकडे रडण्याचं अस्त्र असतंय, एखादीकडे ठुमकण्याचं अस्त्र असतंय, एखादीकडे बुद्धीचं अस्त्र असतंय. एक किंवा अनेक अस्त्र एखादीकडे असू शकतात. देवीची देणगी आहे ती. पण ती खोटं रडत नव्हती. नसणारच. तेच तर तिचं अस्त्र आहे. तिनं ते वापरलं आणि तुम्ही बळी पडलात. अधिपती आतापर्यंत आम्हासनी तुमची काळजी वाटत नव्हती, आता वाटायला लागली. हे सगळ्यात मोठं अस्त्र आहे बाईचं. याच्या जोरावर ती भल्या भल्यानं लोळवू शकते, शरण यायला लावू शकते. पण तुम्ही कुणाला शरण गेलेला आमासनी चालणार नाही. आमच्या डोळ्यातला तारा आहात तुम्ही, आमचा मान आहे तुम्ही. हे समद जग जिंकायचंय तुम्हासनी. कुणाच्याही कारस्थानाला आम्ही तुम्हासनी बळी पडू देणार नाही. साहेब तुम्ही नक्की काय म्हणाला मला कळना. काय म्हणताय? आज नाही कळणार, पण अर्थ लागल. गोष्टी जशा उलगडत जातील ना व तसा अर्थ लागल.
आम्ही जेवणाचं बघतो. या तुम्ही. अक्षरा, काय ग, झोपायचं नाही? नाही, तुम्ही जे बोललात त्याचाच विचार करत होते. काय? हेच की अशिक्षित माणसं ही सेन्सिबल असतात. अर्थात अशिक्षित माणसं सुद्धा सुज्ञ असतात. पण मग ती अशी का वागतात? कशी? जशा भुवनेश्वरी मॅडम आणि त्यांचा मुलगा वागतोय. अगं पण आता तूच म्हणालीस ना की त्यांचा मुलगा त्या मितालीला शाळेत घेऊन आला म्हणून. ते आहेच बाबा, पण बाकी सगळ्याचा आनंदच आहे. त्यांचं वागणं तर इतकं त्रासदायक आहे ना. अशा वेळी कुठे जातो सुज्ञपणा? अशा वेळेला कामी येतं शिक्षण. नुसती बुद्धी असून चालत नाही किंवा नुसता सुज्ञपणा असून सुद्धा उपयोग नाही. बुद्धी महत्वाची आहेच, पण शिक्षणामुळे ती बुद्धी कशी वापरायची याचा मार्ग सापडतो. नवीन मूल्य, नवा दृष्टिकोन शिक्षणामुळे मिळतो. नुसती बुद्धी म्हणजे गोड गळा, आणि घोटून घोटून मग त्याची गान कोकिळा होते. मला तर वाटतं तो मुलगा दगड आहे बाबा. त्याला काही आकार वगैरे देता येणार नाही. अगं, दगडाला आकार देण्याचं काम कारागिराचं असतं. तुला मला तो दगड दिसतो, पण एखाद्या मूर्तिकाराला त्यात देव दिसतो. मग तो मूर्तिकार त्या दगडाचा देव तयार करतो. आणि शिक्षण महत्वाचं असेल तर शिक्षण न मिळालेल्या लोकांबद्दल मनात असा पूर्वग्रह ठेवायचा नसतो बाळा. काही अभागी शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांच्याबद्दल मनात अनास्था नको, कणव असावी. आपल्या परीने जेवढी मदत त्यांना करता येईल तेवढी करावी. कळलं? फार विचार करू नकोस. उद्या सकाळी शाळेत पण जायचंय ना. हो. चल, झोप आता. धनाजी, तू आमचा निष्ठावान आहेस. धाकल्या सरकारानं मितालीला शाळेत नेलं हे तू आमासने येऊन सांगितलंस. अशीच खबर देत राहा. जी सरकार. सरकार, आधीच लई उपकार आहेत माझ्यावर तुमचे. ही बक्षिसी नको सरकार. ठेव. एकदा दिलेली बक्षिशी परत घेत नाही आम्ही. डोळ्यात तेल आणि कानात जीव ओतून आमासने खबर देत राहा. जी सरकार. आणि आज आम्ही तुझ्याशी जरा भंगाळ वागलो. राग मानू नग. असं काय बोलताय सरकार? पायदचं तुमचं पायतान माझ्या डोक्यावर हा ना. एक सबूत बी तोंडातून निघायचं नाही. जा घरी जा आता. पण ते मितालीला शाळेत. जाऊ दे तिला शाळेत. ठीक आहे सरकार. बघूया तरी यांच्या डोसक्यात काय चाललंय ते. समधी कामं येळेत व्हायला हवीत. चला निघा. सुखी राहा, सुखी राहा. जा, जग जिंकून या. कारखान्यावर जाऊन येतो जरा. जा लवकर या. का काय काम आहे काय? पाहुणे येणार आहेत घरी. कोण? कळल तुम्हाला, कळ. जा जा जा. बरोबर. ताई, चंची निघाली. चला, चांगलं झालं. भाचीच तुझी सून झाली तर तुझ्या टाचे खाली राहील. आमासने अशीच सून हवी. आमचं ऐकणारी, स्वतःची टिमकी न वाजवणारी, उठ म्हटलं की उठणारी आणि बस म्हटलं की बसणारी, आमच्या हातातली. चंची एकदम अशीच आहे बघ. अगदी तुझ्या ताटाखालचं मॅनेजर बनून राहील. कितीची आहे का ती? आता 21वी लागल. चांगलं आहे.
पत्रिका आहे ना हो तिची? वय वय हाय की. तिची आणि अधिपतीची पत्रिका जुळली तर तुझी चंची आमची सून होणार. बाबा राहू द्या, हे घ्या चहा घ्या तुम्ही, मी करते. आज लवकर संपली शिकवणी? हो अगं, मुलांची आज घटक चाचणी आहे ना म्हणून. हो बाबा, चाचणी मुलांची आहे, टेन्शन तुमच्याच चेहऱ्यावर दिसतंय. अगं अक्षरा, हा गवाळा तुझा चहा तू तिथेच ठेवलास ना, घे. हो हो घेत. योगा व्याई. तुम्ही? येऊ ना? अहो असं काय विचारताय? या. नमस्कार. 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 बसा. कसे आहात जीजू? मस्त. तू कशी आहेस? मस्त. अरे वा. सॉरी बर का, न सांगता आलो. अहो सॉरी काय त्याच्यात? या. हो हो, इरा, चल चहा पाण्याचं बघू. चल तुम्ही बसा, मी येते. अक्षरा, आज तरी वेळ आहे ना तुला बोलायला? हो हो, म्हणजे शाळा आहे पण थोडा वेळ आहे. अरे बापरे, मग बोलणं होईल का आपलं? आहे वेळ थोडा जायला. मग डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालू. म्हणजे जे फायनल बैठक.